हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आउटफिट फ्रॉम स्क्रॅच. आणि स्क्रॅच म्हणून मी यूज करणार आहे ही सुंदरशी साडी, जी की मी माझ्या मावशीकडून घेऊन आली आहे. सुंदरसं तिचं कॉम्बिनेशन आहे, आयव्हरी आणि ब्लॅक कॉम्बिनेशन. तर याचाच मी छानसा आउटफिट बनवणार आहे. तर आउटफिट फ्रॉम साडी असा हा व्हिडिओ असणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी या साडीचा ड्रेस कसा डिझाईन करायचा आहे, कसा बनवायचा आहे ती क्लॅरिटी यावी यासाठी स्केच करून घेत आहे. तर आयव्हरी कलर बघताच माझ्या डोक्यात जी डिझाईन आली ती म्हणजे डबल नेकलाईन. तर तीच डिझाईन मी करणार आहे. डबल नेकलाईन, एल्बो स्लीव्ज आणि प्लेट्स, अनारकली गाऊनसारख्या प्लेट्स. ओके, तर अशा पद्धतीचा गाऊन शिवणार आहे. तर बघूयात कसं होतोय. तर आता सगळ्यात आधी साडीचा जो पदर आहे तो कट करून घेणार आहे. आणि मी 8 कळ्या याच्या घेणार आहे. खालचा जो घेर आहे, घागरा आहे, अनारकली आहे त्याच्या. तर त्यासाठी ही जी डिझाईन आहे ती एकावर एक अशी मी व्यवस्थित ठेवून घेते आहे, कारण एकत्रच मला ते कट करायचं आहे. आणि अशा पद्धतीने पिनांनी सिक्युअर करून मी ती डिझाईन कट करून घेणार आहे. आणि त्यासाठी मी जी खालची जी बॉटमची जी कळीची जी लेंथ होती ती घेतली होती 10.5 आणि वरती घेतली 6. आणि अशा पद्धतीनं नंतर मी त्याला कट करून घेत आहे. अशा पद्धतीने एकत्र असं कट झालेलं आहे. आणि पुढचे 4 कळ्या आणि मागच्या साईडच्या 4 कळ्या या वेगवेगळ्या मी करून घेतल्या आहे. आणि आता त्यांना मी व्यवस्थित असं पिनांनी सिक्युअर करून स्टिच करणार आहे. अशा पद्धतीने सगळ्या ज्या कळ्या होत्या त्या माझ्या स्टिच करून झालेल्या आहे. आता मी त्याच्यासाठीचं अस्तर जे आहे ते कट करून घेणार आहे. तर पॉलिस्टरचं अस्तर मी इथं यूज केलेलं आहे. आणि आता त्या जॉईन केलेल्या कळ्या आणि अस्तर असं दोघं एकमेकांना मी अटॅच करणार आहे. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढच्या व्हिडिओत तुमच्यासोबत मी जो आउटफिटचा फायनल लुक आहे तो शेअर करणार आहे. तर नक्की पार्ट 2 बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.